नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज के दोपहर के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज के हेडलाइंस पर। नागपुर से लेकर गोंदिया तक फैला है ब्राउन शुगर का रैकेट। लोहमार्ग पुलिस ने एक महिला आरोपी सहित 3 को किया गिरफ्तार। गढ़चिरौली के ग्रामीण परिसर के सरकारी अस्पतालों को जल्द मिलेगी वेंटिलेटर की सुविधा। तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत का आश्वासन। और मंत्रालय की ऑनलाइन बैठक में उमरेठ के विधायक राजू पारवे ने रखी वास्तविकता मंत्रिमंडल के समक्ष। और अब खबरें विस्तार से। नागपुर लोहमार्ग पुलिस द्वारा पिछले दिनों 21 ग्राम की ब्राउन शुगर लावारिस अवस्था में महाराष्ट्र एक्सप्रेस से जब्त की गई थी, जिसके 3 आरोपियों को लोहमार्ग पुलिस द्वारा धर दबोचा गया है। यही नहीं, विदर्भ के गोंदिया जिले से ब्राउन शुगर को लाकर नागपुर सहित अन्य जिलों में भेजे जाने की बात का भी खुलासा इस मामले में सामने आ रहा है। 2 जून को आरपीएफ द्वारा महाराष्ट्र एक्सप्रेस के एक कोच से लावारिस अवस्था में ब्राउन शुगर को बरामद किया गया था, जिसके आरोपियों को लोहमार्ग पुलिस द्वारा पकड़ा गया है। बताया जा रहा है कि ब्राउन शुगर के तार गोंदिया से जुड़े हैं, जबकि एक महिला आरोपी भी इसमें शामिल है। ब्राउन शुगर महाराष्ट्र एक्सप्रेस में मिलने पर सीसीटीवी के आधार पर लोहमार्ग पुलिस ने इसकी छानबीन की, जिसमें पता चला कि गोंदिया निवासी आरोपी अरशद तिगाला ब्राउन शुगर लेकर महाराष्ट्र एक्सप्रेस पर चढ़ा था, जिसे गिरफ्त में लेने पर उसने इस बात को कबूल करते हुए अपने साथियों की जानकारी दी, जिसमें गोंदिया निवासी आरोपी महिला ज्योति करियर के अलावा नागपुर से प्रकाश कोदलीकर को भी गिरफ्तार किया गया है। लोहमार्ग पुलिस द्वारा ये भी पता लगाया जा रहा है कि ब्राउन शुगर के इस गोरख धंधे में और कितने लोग शामिल हैं। 2/6/2021 रोजी आरपीएफचे जवान यांनी आमच्याकडे तक्रार दिली की ब्राउन शुगर मिळून आलेली आहे 21 ग्रॅम 39 मिलीग्राम असा गर्द मिळून आलेला आहे। तो गर्द आहे किंवा नाही याच्या तपासणीसाठी आम्ही पाठवलेला आहे सीएकडे। सीएचा अहवाल आल्यानंतर ते कोणत्या प्रकारचा गर्द आहे त्याची माहिती मिळेल। त्यानंतर सदर गुन्हा दाखल करून आम्ही सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भलावी साहेब यांच्याकडे देण्यात आला। भलावी साहेबांनी त्याचं फॉलोअप करीत की गुन्हा कुणी केला असावा, काय केला असावा याबाबत फुटेज पाहिले। फुटेज ठीक आहे, तांत्रिक तपास त्यांनी सुरू केला आणि तांत्रिक तपासामध्ये त्यांच्या निदर्शनास आलं की जो इसम आहे तो करताना दिसत आहे। त्यावरून त्याबाबत त्यांनी माहिती घेतली आणि सदरचा इसम हा गोंदिया येथे आहे ह्याची त्यांना माहिती मिळाल्यानंतर गोंदिया इथं जाण्याची माननीय पोलीस अधीक्षक श्री राजकुमार साहेब यांची परवानगी घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा तपास सुरू केला। पोलीस उपनिरीक्षक श्री ओमप्रकाश भलावी हे स्टाफसह गोंदिया येथे जाऊन त्यांनी जो सदर आरोपी त्यातला होता त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली। त्याच्याकडे तपास केला असता त्याच्यानंतर तो राहणारा गोंदियाचा आहे, परंतु तो जो गर्द आहे तो इथून सप्लाय करतो आणि गोंदियाला एका महिलेला देतो। ती महिला कोण तिचा श्री पोलीस उपनिरीक्षक भलावी यांनी शोध घेतला आणि तिथे माननीय एसपी साहेब यांच्या परवानगीनं जाण्याची परवानगी घेऊन मार्गदर्शन घेऊन सदर महिलेस सुद्धा त्यांनी अटक केली। त्यानंतर सदर महिलेस अटक केल्यानंतर हा गर्द हा जो हर्षद आहे त्याला कोण नेऊन द्यायचं, तर तो इथला नागपूरमधला इसम आहे याची माहिती भलावी साहेबांनी काढली। त्याच्यानंतर त्याचा शोध घेऊन त्यालाही सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यामध्ये अजून आमचा तपास बाकी आहे आणि जी काय कामगिरी केलेली आहे उत्तम प्रकारे पोलीस उपनिरीक्षक श्री भलावी यांनी
माननीय पोलीस अधीक्षक श्री राजकुमार साहेब आणि ॲडिशनल SP मॅडम वैशाली शिंदे मॅडम आणि आमच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे आणि ती पुढेही अजून तपास मार्गदर्शनाखाली करत आहे. सर, हे कुठे पकडलं आणि याच्यावर आरोपीचे काही गुन्हे आहे का? आरोपीवरती गुन्हे आहेत, आज सिटीमध्ये गुन्हे आहेत अशी आम्हाला माहिती पडलेली आहे. त्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत. नागपुर जिले के उमरेड ग्रामीण परिसर के पुनर्वसन का कार्य मंद गति से चल रहा है, जिसकी जानकारी उमरेड विधानसभा के विधायक राजू पारवे ने जल संपदा मंत्री जयंत पाटिल को दी। पिछले वर्ष बाढ़ जैसी स्थिति का जायजा लेने के लिए मंत्रालय की बैठक का आयोजन किया गया था, जिसमें राजू पारवे ने ऑनलाइन रहकर जल संपदा मंत्री को वास्तविक स्थिति से अवगत कराया। दोनच विधानसभा ज्या पुनर्वसनाच्या बाबतीत आहे ती भंडारा आणि माझी उमरेड विधानसभा. साहेब, आता आपण मीटिंग ठेवली आहे, त्याचं स्वागत आहे. कारण माझ्या विधानसभेत जवळजवळ 30,000 मतदार त्या पुनर्वसित भागात असतो आणि पुनर्वसनातून झालेला आमदार आहे. कारण पुनर्वसनाच्या लोकांच्या अगोदरच्या आंदोलनामध्ये मी स्वतः होतो. 1.5 वर्ष झाला आमदार झालो आणि आतापर्यंत काही समस्या सुटल्या नाहीच आहे. 2 दिवसा अगोदर मी कलेक्टर साहेबांसोबत माझ्या तालुक्यामध्ये बैठक घातली. ज्या काही पुनर्वसनामध्ये कामं सुरू आहे साहेब, त्याचं एक उदाहरण देतो. टाक्या बांधून ठेवल्या. लोक म्हणत होते की आम्ही टाकीकडे रोज पाहतो, सकाळी उठला की टाकीला नमस्कार करतो. साहेब, पुनर्वसनामध्ये पाण्याची व्यवस्था जवळजवळ 5 ते 6 गावामध्ये आतापर्यंत झाली नाही. NBCचं काम साहेब, एक उदाहरण गावातल्या लोकांना आम्ही बोलायला दिलं. लाईट लावून ठेवले आहे पण लाईटाखाली अंधार आहे. NBCचं काम कुठेही चांगलं नाही. 1.5-2 वर्ष झालेले आहे, कामाला कुठेही गती आलेली नाही. लोक परत एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आहे साहेब. मी अगोदरच सांगितलं की आंदोलनातून झालेला आमदार आहोत, आपण तात्काळ त्याच्यामध्ये बैठक घ्यावी आणि अशा पद्धतीचं काम करण्याला लोकांना चाप द्यावी. ताबडतोब प्रश्न निघाली पाहिजे. आभाराचा प्रश्न साहेब, आभाराला कोणातरी सांगितलं असेल आपल्याला, पण विनंती आहे साहेब की खूप सिरियस विषय आहे. कितीच तरी आंदोलन गोसेखुर्द मध्ये झालेले आहे. गोसेखुर्दचे प्रश्न आताही सुटलेले नाही. 95% आपण बोललाय की काम आमचे अधिकारी सांगतायत की 95% काम पुनर्वसनामध्ये झालेलं आहे. हे साफ खोटं आहे साहेब. आजही पुनर्वसनामध्ये बरेचसे काम उर्वरित आहे. पुनर्वसनातले लोक त्यांच्या हाताला काम नाही, गावं सुटले. आजही माझ्या विधानसभेमध्ये तुटानगोरी असं गाव आहे, तिथे 4 वर्ष झाले लाईट नाही साहेब. लोक राहत आहे. 500 लोकवस्तीचं गाव आहे, आताही राहत आहे. मागच्या वेळेस मी अधिवेशनात सुद्धा प्रश्न मांडला. त्यांची 12-13 हेक्टर जमीन उरलेली आहे, ती घ्यावी आणि ते लोक गाव सोडायला तयार आहे. साहेब, छोटे छोटे प्रश्न आहेत. जर आपण या तात्काळ आपण मीटिंग घेऊन याला मार्गी लावा साहेब. गढ़चिरौली जैसे ग्रामीण परिसर की वेंटिलेटर की जरूरत जल्द पूरी होगी, यह कहना है महाराष्ट्र के तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत का, जो गढ़चिरौली में आयोजित एक कार्यक्रम के दौरान बोल रहे थे। गौरतलब है कि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे और तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत द्वारा गढ़चिरौली के उपजिला अस्पताल व ग्रामीण अस्पतालों में वेंटिलेटर की जरूरत पूरी की जा रही है। इसी के तहत 4 वेंटिलेटर गढ़चिरौली जिले के लिए दिए गए हैं, जिसके लोकार्पण समारोह के दौरान तंत्र शिक्षा मंत्री द्वारा वेंटिलेटर को जिला प्रशासन को हस्तांतरित किया गया। उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या पुढाकारानं ग्रामीण भागामध्ये जी आपली जिल्हा रुग्णालय आहे तिथे व्हेंटिलेटरची सुविधा असली पाहिजे, या भावनेतनं हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक सुरू केला आहे। वक्त हो गया है एक ब्रेक का, मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद। कहते हैं जब प्रोफेशनल लाइफ रंग लाती है तो पर्सनल लाइफ थोड़ी फीकी पड़ जाती है। गलत, बस बैलेंस जरूरी है। जैसे एक्स्ट्रा लाल और एक्स्ट्रा तेज एक ही चिली पाउडर में हो सकते हैं। नेचुरल रेड और तीखेपन का परफेक्ट बैलेंस है सुरुचि तेजा लाल चिली पाउडर। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। ब्रेक के बाद आपका स्वागत है। नागपुर में अंबाजरी स्थित डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन गिराए जाने के विरोध में अब शहर वंचित बहुजन आघाड़ी द्वारा भी रोष व्यक्त किया जा रहा है।
एमटीडीसी द्वारा अंबाजरी स्थित अंबेडकर सांस्कृतिक भवन गिराए जाने का विरोध करते हुए वंचित बहुजन आघाड़ी ने महापौर दयाशंकर तिवारी को एक ज्ञापन सौंपा है। इस दौरान वंचित बहुजन आघाड़ी द्वारा आगामी 21 जून को एमटीडीसी के खिलाफ संविधान चौक पर विरोध प्रदर्शन करने की चेतावनी भी दी गई। वंचित द्वारा बताया गया कि बाबा साहेब की स्मृति में बनाए गए भवन को एमटीडीसी द्वारा गिराए जाने से अम्बेडकरी समाज के भावनाओं को ठेस पहुंची है, जहां जल्द से जल्द इसका कार्य शुरू किए जाने की मांग वंचित बहुजन आघाड़ी के पूर्व विदर्भ संयोजक विवेक हाड़के और उनके साथियों ने दी। नागपुर जिले के हिंगना तहसील के आमगांव देवली गांव के 2 स्कूल में पढ़ने वाले विद्यार्थी जो भाई बहन हैं, जिनकी नाले में बह जाने से मौत हो गई है। घटना कल की है, जबकि दोनों बच्चे कल से लापता बताए जा रहे थे। नागपुर जिले के हिंगना तहसील में एक बड़ी दुखद घटना सामने आ रही है, जहां जिले के आमगांव देवली गांव के स्कूल में पढ़ने वाले 2 भाई बहन की नाले में डूबने से मौत हो गई है। मृतकों में आरुषि नामदेव राउत 10 वर्ष और अभिषेक नामदेव राउत 7 वर्ष का समावेश है। भाई अभिषेक व बहन आरुषि कल से लापता थे, जिसके संदर्भ में हिंगना पुलिस स्टेशन में शिकायत भी दर्ज की गई थी। जबकि जब सुबह तक घर जब दोनों नहीं लौटे, तब दोनों की तलाश गांव वासियों ने शुरू कर दी, जिनके कपड़े और चप्पल नाले के किनारे पड़े दिखने पर दोनों के शव को नाले से बरामद किया गया। बताया जा रहा है कि मृतक भाई बहन नाले में मछली पकड़ने को गए थे, जिनकी डूबने से मौत हो गई। नागपुर शहर पुलिस के दल में नए वाहनों को शामिल सोमवार को किया गया, जिसे जिला नियोजन समिति के निधि अंतर्गत नागपुर पुलिस को दिया गया है। जबकि पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत की उपस्थिति में वाहनों को नागपुर पुलिस को हस्तांतरित किया गया है। सोमवार को नागपुर पुलिस विभाग के बेड़े में नए वाहन शामिल किए गए, जिनका औपचारिक तौर से हस्तांतरण कार्यक्रम पुलिस लाइन टाकली मैदान पर संपन्न हुआ। ज्ञात हो कि नागपुर में पेट्रोलिंग करते समय इन वाहनों का उपयोग कर शहर के अपराधों पर अंकुश लगाएगी, ऐसा विश्वास नागपुर शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने इस दौरान व्यक्त किया। नक्कीच आम्हाला जे नवीन मोटरसायकल्स आणि 4 व्हीलर्स भेटलेले आहेत त्यांना आम्ही 2 व्हीलर्सचे वापर आम्ही नवीन चार्ली पेट्रोलिंग सिस्टम सुरू केलेले आहे। ते शहराला 116 बीट्समध्ये डिवाइड करून प्रत्येक बीट्समध्ये 4 कर्मचारी, म्हणजे एकाच वेळी 2 कर्मचारी दिवसात आणि 2 कर्मचारी रात्री, अशा प्रकारचे 464 लोकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांचे वापर प्रायमरीली जे हिस्ट्री शीटर्स असतील, फरार पाहिजे असतील किंवा रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील त्यांना वेळोवेळी चेक करणे, जे कॉल्स येतात कंट्रोल रूमला त्यावर त्वरित अटेंड करणे, जे निर्भया कांड नंतर एक शासनाची एक GR होती की ते महिलांसाठी जे वल्नरेबल प्लेसेस आहे, जिथे ईव टीजिंग असते किंवा इतर प्रकारचे महिलांविरुद्ध क्राईम असते, त्या स्पॉट्स आयडेंटिफाई करून तिथे पेट्रोलिंग करणे, कायदा सुव्यवस्थेची काही प्रश्न उपस्थित झाली तर लगेच तिथे मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहणे, अशा प्रकारचे काम देण्यात आलेली आहे। आणि त्याचे मॉनिटरिंग DCP झोन्सचे जे आहे 5ही ते स्वतः मॉनिटर करणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की याची एक नवीन आयडेंटिटी, एक ड्रेस पण त्यांना वेगळ्या प्रमाणात देण्यात आलेले आहे। त्याचे एक नवीन आयडेंटिटी शहरात राहील आणि लगेच रिस्पॉन्स टाइम फास्ट होईल आणि जे काही नवीन योजना कायद्याची वचक शहरात स्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून जे काही गरज असतील ते त्यांच्याकडून वापर होईल। उदाहरण आज त्याचे पूर्ण शहरात ते रूट मार्चसाठी निघालेले आहे। 5ही झोन्सला ते सर्व पोलीस स्टेशन हद्दी ते कव्हर करणार आहे। पुढच्या काळात ते स्लम एरियाज जे आहे जिथे रोड साईड क्राईम्स असते त्याचे विरुद्ध पण पेट्रोलिंग करून तिथे एक कायद्याची वचक स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे वापर करण्यात येईल। मला पूर्ण विश्वास आहे की ओव्हरऑल एक चांगली विजिबल पोलिसिंग शहरात होईल आणि क्राइम कंट्रोल मध्ये नक्कीच आम्हाला या दृष्टिकोनातून मदद मिळेल। तो दोपहर के प्राइम टाइम में अभी इतना ही। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक बने रहिए VKB न्यूज के साथ। नमस्कार।